नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय नशीबवान या मालिकेचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे नागेश्वर धागा बांधत असतात, तर तो धागा तुटतोय. त्यामुळे ते सांगतात, "ओ गुरुजी, हो धागा तुटला की?" तर गुरुजी म्हणतात, "अहो, अहो, हा अपशकुन झालाय." तर लगेच नागेश्वर म्हणतात, "हां, बास, बास, उपाय सांगा." तर गुरुजी म्हणतात, "हो, हो, लगेच बघतो आणि सांगतो तुम्हाला." तोपर्यंत वासंती आता आतमध्ये हसत येते रूममध्ये आणि ती जोरजोरात हसत येते. अशी करत येते हसत. आणि मग काय झालं काय एवढं दात काढायला असं नागेश्वर विचारतात. तर "हो, डोंगराएवढी पापं आहेत तुमची" असं वासंती म्हणते आणि म्हणते, "त्या नाजूकशा धाग्याला ती पापं कशी पेलवतील? कुठलेही मंत्र म्हणा, धागेदोरे बांधा, गंडे बांधा, पण तुमची पापं कमी होणार नाहीत." आणि मग नागेश्वर डायरेक्ट काय करतात, डायरेक्ट वासंतीचा गळा धरतात आणि म्हणतात, "थोबाड बंद करा तुमचं, नाहीतर नरडीचा घोट घेईन." आणि मग ते वासंतींना हात झटकून टाकतात नागेश्वरचा. आता बघूया पुढे काय घडणार आहे ते नेमकं. वासंती अजून काय-काय सांगणार आहेत आणि नागेश्वर नेमकं काय-काय बोलणार आहे ते बघूया. एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे प्रेक्षकांनो ना, इथे गिरिजा म्हणते, "सॉरी हां प्रभास." आणि मग आता ते प्रभासचे म्हणजे रुद्रप्रतापचे बाकीचे मित्र आहेत ते म्हणतात, "प्रभास, अहो," असं म्हणत ते बोलायला चालू करतात. तोपर्यंत रुद्रप्रताप परत म्हणतो, "प्रभासच, प्रभासच." तर गिरिजा एकदम आशिका बघते त्याच्याकडे. तर "प्रभासच नाव आहे माझं," असं रुद्रप्रताप हळूच खुणेनं सांगतो. त्यांचा गैरसमज दूर झालाय आणि त्या सॉरीही म्हणाल्या आहेत. असं इकडे रुद्रप्रताप म्हणतो, "तर तुम्ही निघू शकता," असं सगळं तो सांगतो. तर लगेच प्रेक्षकांना रुद्रप्रताप म्हणतो, श्रीधर, थँक असं म्हणत त्या शालू त्याच्या बहिणीला पण थँक आल्याबद्दल. आता काळजी करू नकोस. त्या माणसाला आपण लवकरात लवकर पकडूया," असं रुद्रप्रताप इथे म्हणतो. तर श्रीधर आणि शालू दोघं जण निघून जातात. "येतो मग आम्ही," असं म्हणत अगदी बाय वगैरे करतात. तोपर्यंत "साहेब, चायचे पैसे," असा चहाचा टपरीवाला म्हणतो. तर गिरिजा म्हणते, "हो थांबा, थांबा, मी देते." तो रुद्रप्रताप म्हणतो, "मी देते." तर गिरिजा म्हणते, "अहो नको, तुम्ही एवढं सगळं सहन केलत ना माझ्यासाठी, निदान एवढं तरी करू द्या मला." तर रुद्रप्रताप म्हणतो, "अहो तुम्ही सॉरी म्हणालात ना मला." पण गिरिजा म्हणते, "तुम्ही माफ केलंत ना मला?" तर रुद्रप्रताप म्हणतो, "तुम्ही जर हे काही मुद्दाम केलं असतं तर नसतं माफ केलं, पण तुमचा गैरसमज झाला होता, सो इट्स ओके. त्यात काय एवढं?" असं रुद्रप्रताप म्हणतो, "काय खून केलाय तुम्ही थोडीच कुणाचा?" तर गिरिजा एकदम त्याच्याकडे बघत म्हणते, औषधं घेतलीत वाटतं आज." तर रुद्रप्रतापला कळत नाही औषध. तर गिरिजा म्हणते, "औषधं?" आणि मग रुद्रप्रतापला आठवतं, की कुठली औषधं. तिथं "हो, हो, हो, घेतलीत औषध," असं म्हणतो. तर गिरिजा म्हणते, "तरीच एवढं शहाण्या माणसासारखं बोलताय तुम्ही." आणि तोपर्यंत गिरिजाचे पैसे इथे बोलता-बोलता खाली पडतात. गिरिजा आणि रुद्र दोघं पण एकदम खाली वागतात पैसे घ्यायला. तर दोघांची एकमेकांना अशी जोरात टक्कर लागते. रुद्रप्रताप म्हणतो, "सॉरी, सॉरी, सॉरी. लागलं काय तुम्हाला?" तर गिरिजा म्हणते, "राहू द्या हो. त्यात काय एवढं? कोणाचा खून तरीच थोडी केलाय तुम्ही." असं रुद्रप्रतापचंच वाक्य गिरिजा इथे त्याला ऐकवते आणि दोघं मिळून छान असे हसतात. रुद्रप्रताप पैसे उचलून देतो गिरिजाचे आणि "पण मी देतो पैसे." तर गिरिजा म्हणते, "हो थांबा, थांबा, मी देते." तू मैं चालू आहे त्यांचं. तर गिरिजाचे हातातनं पैसे घेतलेत त्या चहावाल्याने. आता बघूया पुढे काय होतंय ते. तर इकडे वासंती म्हणते, "शिशुपालाचे 100 अपराध पूर्ण होईपर्यंत देवाने वाट पाहिली होती. तुमच्याही पापांचा हिशोब ठेवलाय त्याने," असं वासंती नागेश्वरला म्हणते आणि मग पुढे सांगते, "तो वाट बघतोय तुमच्या हातून 100व्या अपराधाची. तर म्हणूनच म्हणतोय जा निघून इथनं, नाहीतर तो 100वा अपराध आत्ताच घडेल आमच्या हातनं." तर वासंती म्हणते, "मी निघून जाईनच हो, पण तुम्ही लक्षात ठेवा, देवकी आणि अंगद या दोघांच्याही खुनाचा हिशोब मागण्यासाठी लवकरच कुणीतरी येणार आहे," असं इकडे वासंती सांगते डोळे असे मोठे-बिट्टे करून. तर प्रेक्षकांनो इकडे गिरिजा आणि रुद्रप्रताप दोघं जण एकमेकांकडे बघत हसत-हसत चालत येतायत. तोपर्यंत "देवी आईचा उदो उदो" असं म्हणत पालखी सुद्धा तिकडनं जाते. गिरिजा विचारते रुद्रप्रतापला, "तुम्ही असे का बघताय?" तर लगेच रुद्रप्रताप म्हणतो, "ते डोक्याला शिंग आली का बघतोय." तर गिरिजा म्हणते, "म्हणजे?" तर रुद्रप्रताप म्हणतो, "ते असं म्हणतात ना, डोकं आपटल्यावर एकमेकांना शिंग येतात असं." तर गिरिजा विचारते, "तुम्ही लहान आहेत का?" तर गिरिजा असे म्हटल्यानंतर, "तुम्ही छान हसता." तर लगेच रुद्रप्रताप म्हणतो, "तुम्ही हसताना छान दिसता." असं सगळं वाक्य बदलून बोलतोय. "बरं, चोरून फोटो काढणारा माणूस मी नाही हे सिद्ध झालंय," असं रुद्रप्रताप म्हणतो. तर गिरिजा म्हणते, "पण आता वेगळाच प्रॉब्लेम झालाय." रुद्रप्रताप विचारतो, "काय झालं?" गिरिजा म्हणते, "आता तो माणूस कोण होता हे शोधावं लागेल ना." "अहो, मग त्याचं कशाला टेन्शन घेताय? आपण आहोत ना एकत्र. म्हणजे आपली आता एक छान टीम झालेली आहे. मी उद्या येतो दुकानात," असं इकडे रुद्रप्रताप गिरिजाला सांगतोय. तर इकडे नागेश्वर हसत म्हणतोय वासंतीला, "कोणीतरी येणार आहे?" "अहो, म्हणजे कोण येणार आहे नेमकं?" असं डोळे मोठे करून विचारतो. "हां, कोण येणार आहे कोण?" असं विचारतोय नागेश्वर आणि म्हणतो, "अख्ख्या घरादाराला संपवलंय मी. त्या इष्टतेला वारसच शिल्लक ठेवलेला नाही ना, सूड घ्यायला ना कुणाला शिल्लक ठेवलंय. कोण येणार कोण आहे?"
म्हणून म्हणतोय जा, नाहीतर तोपर्यंत वासंती म्हणते थांबा, असं मारायला हात नागेश्वर उगारतो, तर वासंतीनं त्याचा हात अडवला आणि थांबा असं जोरात ओरडून म्हणते. तर आता नेमकं काय घडणार आहे बघूया. कारण इकडे रुद्रप्रताप सांगतोय गिरिजाला, की माझ्याकडे एक उत्तम आयडिया आहे. उद्या मी येतो, उद्या परत आपल्याला तो माणूस सापडणार. तर गिरिजा विचारते कसं? तर रुद्रप्रताप म्हणतो मी आहे ना. आणि म्हणतो बरं तुम्हाला हे आवडलंय ना, असं विचारतो. म्हणजे काय आहे, आपण आता टीम झालो आहोत. आपण एकत्र मिळून छान ही केस सोडवणार आहोत. त्या माणसाला शोधून काढणार आहोत. हे सगळं आवडलंय ना तुम्हाला? तुम्ही, मी. तर गिरिजांना हात पुढे करा असं सांगते. तर प्रेक्षकांना रुद्रप्रताप असा हात पुढे करतो. काय देताय असं विचारतो. तर गिरिजा म्हणते, "नेहमी-नेहमी कसे हो चुकता तुम्ही?" तर ना लगेच गिरिजा त्याचा हात असा व्यवस्थित करते आणि फ्रेंडशिपचा हात असा पुढे करते, म्हणजे शेक हँड करण्यासाठी हात पुढे करते. आणि बॅकग्राऊंडला प्रेक्षकांनो देवी आईचा उदो उदोचा गजर नॉनस्टॉप चालू आहे. जेव्हा गिरिजाने इकडे रुद्रप्रतापला फ्रेंड्स असं म्हणून विचारलंय आणि आता दोघांचे हात असे समोर आहेत. तर गिरिजाने फ्रेंड्स विचारल्यानंतर रुद्रप्रतापला एवढा आनंद होतो आणि दोघं मिळून एकमेकांना असं शेक हँड करतात. रुद्रप्रताप तिला म्हणतो फ्रेंड्स असं म्हणून, तर गिरिजा पण फ्रेंड्स असं म्हणते. रुद्रप्रतापच्या चेहऱ्यावरची खुशी बघा कशी आहे ते. आणि या दोघांची जी काही हात मिळवणी झाली त्याच्या बॅकग्राऊंडला कंटिन्युअसली देवी आईचा उदो उदो, देवी आईचा उदो उदो हे चालू आहे. तर वासंती ते म्हणते, आता मी जे काही तुम्हाला सांगेन ना ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. नागेश्वर बघा कसं बघतोय. वासंती पुढे म्हणते, गेल्या 25 वर्षात जे काही घडलं नव्हतं ना ते घडलंय. देवकी आणि अंगद या दोघांच्याही पिंडाला कावळा शिवलाय. आणि हे ऐकून ना इकडे नागेश्वरचे डोळे असे भीतीनं मोठे झाले. त्याला कळत नाही की नेमकं अचानक कसं झालं. तर तेवढ्यात प्रेक्षकांनो देवी आईचा मुखवटा सुद्धा दाखवला आपल्याला इकडे. देवी आईचं दर्शन दाखवलंय आणि इकडे रुद्रप्रताप आणि गिरिजाची मैत्री झालेली दाखवली. असा सिक्वेन्स छान शूट केलाय बरं का. नागेश्वर पण इकडे विचारात हरवलाय आणि आता प्रेक्षकांनो ते जोगवा मागणारे जे कोणी आहे ते या रुद्र आणि गिरिजाच्या समोरून उभे राहिलेत आणि म्हणतायत ते की नशिबाचा खेळ सुरू झाला आहे असं म्हणून सांगतायत. आणि तिकडे देवीचा मुखवटा, रुद्र आणि गिरिजा दोघं एकमेकांकडे बघण्यात हरवलेत आणि इकडे देवीची मूर्ती. नेमकं काय ह्याच्यातून सूचित होणार आहे ते बघत राहूया आपण. आणि इकडे नागेश्वरला आलेलं टेन्शन आणि ह्या सगळ्या गोष्टी आता कशा एकमेकांच्या पुढ्यात येतील, कसं ह्याच्यातून मार्ग निघेल हे बघत राहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण आता मोठमोठे ट्विस्ट आणि लगेच असे वेगवेगळे घटना घडणार आहेत ते बघत राहूया. आता गिरिजा आली आहे इकडे घरामध्ये आणि मोनू इकडे ना रडत असा उभा आहे. तो असा एकदम असं डोकं असं हे करत असा बसलाय. गिरिजा म्हणते, मोनू, अरे मोनू इकडे ये. अरे काय झालं बाळा, का रडतोय तू, असं गिरिजा विचारते. तर बाला काय झालं बघ, असं मोनू रडत रडत म्हणतोय. तर गिरिजा आता बाबा असं म्हणत हाक मारत येते पुढे आणि गिरिजा बाबांची जी काही अवस्था आहे ती बघतीये. ती बघून इथे ना कशी अशी चाट्ट पडली अशी एकदम एकदम म्हणते, बाबा, बाबा, बाबा हो काय झालं, कुठे पडला तुम्ही, काय हो, असं म्हणत चिखल पुसते त्यांच्या तोंडावरचा. बाबा, ओ बाबा, कुठे पडलात, काय झालं. तर पिऊन नाही पडलो मी. आणि मग बाबांना ते सगळं आठवतंय की त्या मुलीचा बाप आहेस ना तू, ही चूक आहे तुझी असं म्हणत त्या उर्वशीनं त्याला ढकललेलं असतं ते सगळं आठवतंय. ते ते बाबा म्हणतात गिरिजाला, तू आहेसच अपशकुनी, तुझ्या फटक्या नशिबाचे भोग म्या का भोगायचे. तर गिरिजा म्हणते, बाबा हो काय झालंय तुम्हाला, कसं झालं हे सगळं, असं विचारते. तर कोणतरी बाई आली होती. तर गिरिजा म्हणते, बाई. तर ते बाबा म्हणतात, तुझ्याबद्दल ती बाई विचारत होती मला, तू घरी नाही असं सांगितल्यानंतर गचांडीला धरून मला तिनं असंच बाहेर फरफटत आणलं आणि असं चिखलात पाडलं, कुत्र्यासारखं लोळवलं मला. असं सगळं आता बाबा गिरिजाला जे काही घडलेलं आहे ते सांगतायत. तर आता प्रेक्षकांनो बाबांच्या चेहऱ्याकडे बघून ना खरंच इकडे वाईट वाटतंय अक्षरशः. आता बघू पुढे काय घडणार आहे ते. तर इकडे नागेश्वरना सुभानरावांना काहीतरी सांगत असतात. तोपर्यंत त्यांना उर्वशी येते अशी की चिखलाचे हात-बीत पुसत येताना दिसतीये घरामध्ये. आणि तिला बघून आता इकडे नागेश्वर उठतायत आणि हाक मारतायत, ओ दीदी, कुठे गेला होता चिखल काढवायला. तर उर्वशी म्हणते, चिखलात लोळवून आली एकाला. आणि मग ती चिखलाचे असे हात-बीत पुसत असते. तर नागेश्वर म्हणतात, बर बर बर, म्हणजे ज्या पोरीने तुमच्यावरती चिखल उडवला तिला शेवटी तुम्ही शोधून काढलंतच. तर ती उर्वशी म्हणते, दादासाहेब, अहो त्या पोरीला तर मी काढणारच होते. पण तिच्या घरी जाऊन मी जे काही करून आले ना ते बघितल्यानंतर ती स्वतःच मला शोधत इथे येईल. माझ्या पायावर नाक घासायला, असं सांगते उर्वशी इकडे. तर नागेश्वर कसे बघतायत बघा तिच्याकडे.
गिरिजा विचारते, "अहो बाबा कोण होती ती बाई? काय केलं तिने? अहो सांगा ना तुम्ही." मोनू, "अरे कोण होती? काय केलं?" तर मोनू नाही म्हणून मान डोलावतो. गिरिजा म्हणते, "बाबा, बाबा हो सांगा ना ती कोण होती?" तर उर्वशी म्हणालेली असते ना बाबांना, की "तुझ्या अंगावरचा चिखल बघून मग कळेल तिला मी कोण आहे ते." असं म्हटल्यानंतर बाबा म्हणतात, "तू काय केलंय तिचं?" असं विचारतायत बाबा गिरिजाला. आणि म्हणतात, "तिनं चिखलात कुत्र्यासारखं लोळवलंय मला," असं दातोट खाऊन बोलतायत. तर प्रेक्षकांनो, बाबा पुढे म्हणतात, "लायकी काढली तिनं माझी. सारखं लायकीत राहायचं, लायकीत राहायचं," असं सारखं म्हणत होते. आणि मग इकडे प्रेक्षकांनो ना, गिरिजा त्या मोनूकडे बघते आणि गिरिजाला आता माझ्या मते थोडं-थोडं आठवतंय, "हे बघा चुकायचं तुम्ही आणि आम्हाला." तर तिने उर्वशीनं म्हटलेलं असतं ना, "लायकीत राहायचं, तुझ्यासारख्या भिकाऱ्यांसाठी चिल्लर ठेवते मी." हे सगळं आता गिरिजाला आठवतंय. तर मोनू म्हणतोय, "तायडे, कोण असेल गं ती बाई?" तर गिरिजा म्हणते, "मोनू, ती तीच बाई असणार आहे बघ, जिने मार्केटमध्ये तुझ्यावरती चिखल उडवला होता." असं म्हटल्यानंतर ना मोनू आणि गिरिजा दोघं एकमेकांना अशी मिठी मारून रडतायत. तर बाबा असे कसे बसलेत बघा. खरंच आज वाईट वाटलं, किती बेवडे असू देत. खरं वाईट वाटलं आज. तर इथे प्रेक्षकांनो नागेश्वर म्हणतायत उर्वशीला, की शाब्बास दीदी, शाब्बास. अभिमान वाटतो आम्हाला तुमचा. चांगला आहे, चांगला आहे. आपल्याला जो नडला त्याला सरळ करायचा शिरस्ताच आहे आपला. तर बापाला तर वाकडं केलंयच मी, पण आता पोरीला सरळ करण्याची वेळ आणि ठिकाण हे दोन्ही गोष्टी मी ठरवून ठेवल्यात ऑलरेडी असं म्हणते. तर नागेश्वर सुद्धा तिकडनं आपले घुंगरू वाजवतायत. गिरिजा इकडे बाबांना ना अंघोळ घालते. तो सगळा चिखल धुवून काढते आणि बॅकग्राऊंडला गाणं लागतंय प्रेक्षकांनो. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची हाक रे. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची हाक रे. लई अवघड गड्या, उमगया बाप रे. उमगया बाप रे. आणि गिरिजा अशी रडतीये ना खूप अंघोळ घालताना. खरंच 2 मिनिटासाठी वातावरण अगदी इमोशनल झालं होतं बरं प्रेक्षकांनो. असं आता गिरिजा पुढे काय करते हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणारच आहे. तर इकडे वासंती ना सारखं दरवाजाकडे बघतायत, टेबलाजवळ इथे उभ्या आहेत आणि त्यांच्या मनामध्ये विचार चालू आहे, अजून कसा नाही आला हा? असं म्हणजे रुद्राचीच आठवण रुद्राचीच वाट बघतायत त्या. तर गिरी असं आता त्या की नाही म्हणजे जेवण गरम करतायत, परत ठेवतायत असं सगळं चाललंय त्यांच्या टेबलवर. आणि आता हा आश्रमातल्या मुलांना सायकल्स आजच पाठवा, उद्या सकाळी वाटप करायचं असं म्हणत रुद्रप्रतापची एंट्री झाली आहे. तर वासंती आता हाक मारतायत रुद्रला, "रुद्र, हात धुवून घे, मी तुला जेवायला वाढते, ये लगेच." तर लगेच रुद्रप्रताप फोन ठेवून त्यांच्या जवळ येतो वासंतीजवळ आणि आता काय म्हणतो बघा, "आई साहेब, अहो तुम्हाला किती वेळा सांगितलंय माझी वाट बघत जाऊ नका म्हणून. उशीर झालाय आता. तुम्ही जाऊन झोपा आधी." तर वासंती म्हणतात, "अरे तुझं जेवण होईपर्यंत मी थांबते. घे बस लवकर." तर रुद्रप्रताप म्हणतो, "आई नाही नकोय मला. माझं जेवण झालंय." "अरे पण रुद्र," असं म्हणत ना वासंती हाक मारतात, "असे मला सांगायचं होतंस ना, की मी म्हणजे बाहेरून जेवण येणार आहेस म्हणून. तर मी आत्याला सांगितलं होतं." असं रुद्रप्रताप म्हणतात आणि मग पुढे म्हणतात, "आईसाहेब आणि मी आता लहान नाही राहिलोय. मला नाही आवडतं तुम्ही अशी माझी वाट बघत बसता त्याची." तर वासंती पुढे येत म्हणते, "पण मला आवडतं ना. एरवी कुठे तू मला वेळ देतोस. निदान त्या निमित्ताने आपण एकत्र गप्पा मारतो. बोलते मीच, पण निदान तू माझं ऐकतोयस याचं समाधान तरी मिळेल ना." असं इकडे रुद्रप्रतापला वासंती म्हणतात, तर इकडे रुद्रप्रतापला आठवतंय, "तुला माहिती ना, त्यांना तू नको होतास." असं उर्वशीनं रुद्रप्रतापला सांगितलेलं असतं. ते सगळं इकडे रुद्रप्रतापला आठवतंय. त्यामुळे तो असा नाही म्हणजे डोक्यात तेच घेऊन बसलेला आहे. तर इकडे प्रेक्षकांनो वासंती पुढे म्हणतात, "असा कसा रे तू माझ्यापासून एवढा लांब राहिलास?" मी असं म्हणत बोलेपर्यंत ना, "आईसाहेब थकलोय मी." असं म्हणत रुद्रप्रताप तिकडनं निघून जातो. "मी जाऊन झोपतो." असं सांगतो. तर वासंती म्हणतात तो गेल्यानंतर रुद्र असे हाक मारतात, पण तो काही ऐकत नाही आणि मग त्या बिचाऱ्या म्हणतात, की म्हणजे आई म्हणून हाक मारतोस तू मला, पण आईचा अधिकार मात्र मला तू देत नाहीस. कधीतरी कुणीतरी येईल आणि ही माय लेकातली ही तरी मिटवेल या एकाच आशेवरती या नरकात जगतेय रे मी असं म्हणत रडतायत. तर प्रेक्षकांनो गिरिजा इथे देवी आई समोर म्हणते, "देवी आई, अगं काय चुकलं गं माझं? आम्हा गरिबांनी साधा स्वाभिमान पण नाही बाळगायचा का गं?" असं विचारते आणि म्हणते, "का असं फुटकं नशीब दिलेस गं तू मला? का?" असं विचारते ती प्रश्न. आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो बाहेर ते जोगवा घालणारे, जोगवा मागणारे त्यांची पाऊल वाजतायत. गिरिजा इकडे म्हणते, "कधीतरी काही म्हटलंय का गं मी?
देवी आईचा उदो उदो असा तोपर्यंत आवाज येतोय. तो गिरिजा अशी ना आपली ओढणीसारखी करते आणि बाहेर येते आणि आता ते बाहेर येऊन काय सांगताय ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का प्रेक्षकांनो. ते असे येऊन उभे राहिले दारात. गिरिजा म्हणते, "हे बघा आता." तोपर्यंत ते बोलायला चालू करतात, "काळ थांबत नाही, वेळ चुकत नाही. अरे वेळेवर आलाय हा दास आणि देवी आईचा दास तुझ्या दाराशी आलाय," असं म्हणत ते बोलायला चालू करतात. तर देवीचा मुखवटा वगैरे दिसतोय बरं का आपल्याला प्रेक्षकांनो इथे. ते म्हणतात, "देवीचा निरोप देऊनच जाणार माघारी. आई लई दयावान आहे, तिची लेक मोठी नशीबवान आहे. संपणार, संपणार तुझा वनवास, शत्रूंचा होणार नाश," असं सगळं बोलताय तिथे ते. आणि गिरिजाला नेमकं कळत नाही की हे काय चाललंय ते. पण इकडे नागेश्वरला मात्र काहीतरी दिसतंय बरं का प्रेक्षकांनो. नागेश्वर असा ना डोळ्यावर हात घेऊन बघतोय. तर इकडे गिरिजा पण अशी बघते. नागेश्वर विचारताय तिकडे, "कोण आहे रे?" असं म्हणत. तर "वाट लई बिकट आहे पोरी," असं ते सांगताय चोखते. "पण भिवून तू नको जाऊ माघारी. तुझ्या अधिकारावर बसला येटोळे घालून नाग," असं सगळं जोगते सांगतायत. तर इकडे नागेश्वर ओरडतोय, "ए कोण आहे? कोण आहे? आणि तुला सोडलं कोणी आत? गार्ड वगैरे मेले का?" तर इकडे ठेच त्याचा फणा, तरच तुझ्या नशिबाला येईल जाग, असं सगळं इकडे ना ते सांगतायत. तर इकडे प्रेक्षकांनो नागेश्वरला देवीचा असा म्हणजे साक्षात्कार झाल्यासारखं दिसते. तलवार घेऊन देवी भवानी आई त्यांच्या समोर येते असं दिसते. आणि इकडे गिरिजा मात्र ते जोगते काय सांगतायत ह्याचा विचारच करते. "तुझं नशीब जागं होणार, ते तुझं हाय ते तुला मिळणार," वगैरे असं सांगतायत. तर इकडे नागेश्वरला जी काही मूर्ती दिसली ना देवीची, तिच्या हातात तलवार वगैरे तळपतीये. तर "मला माफ कर आई, मला माफ कर," असं नागेश्वर ओरडून-ओरडून इकडे म्हणतायत. गिरिजा अशी सुन्नून ऐकते. जोगते सांगतायत, "पोरी होणार तुझं भलं, देवी आईच्या नावानं चांग भलं," असं म्हणतात. आणि सगळी अशी मूर्ती वगैरे चमकते. घरातली मूर्ती चमकते, बाहेरची मूर्ती चमकते असं दिसलंय. आणि गिरिजा पण म्हणते, "देवी आईच्या नावानं चांग भलं, चांग भलं." तर इकडे नागेश्वर सुद्धा तेच म्हणतायत, "देवी आईच्या नावानं चांग भलं. माझे 100 अपराध नाही भरलेले अजून. माझ्या पापाचा घडा भरलेला नाहीये अजून आई. आई माफ कर, मला मारू नको आई, मला माफ कर," असं नागेश्वर इकडे म्हणतात. "मला मारू नको, मला मारू नको." आणि तोपर्यंत इकडे ना देवीने आपली तलवार उगारली आणि इकडे प्रेक्षकांनो "आई" असं म्हणत नागेश्वर झोपेतून उठलेत. आणि मग कशा त्यांना जो काही घाम वगैरे फुटलाय ना तो बघून डेंजर वाटते बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे हे नागेश्वरचं स्वप्न होतं असं म्हणायला हरकत नाही. तर इथे नागेश्वर आपला घाम वगैरे स्वतःच पुसतात आणि मग म्हणतात, "ज्या मारी नेऊन कसलं डेंजर स्वप्न आहे," असं सगळं बोलतायत. आणि म्हणतात, "स्वप्नच होतं म्हणा, कारण खऱ्या आयुष्यात या नागेश्वरला मारण्याची कोणाची हिंमत आहे." आणि मग नागेश्वरचं लक्ष जातं वासंतीकडे. वासंती तिकडे छान शांत अशी झोपली. "तुमची किती इच्छा बी असली ना तरी सुद्धा नाही, कधीच ती पूर्ण होणार नाही, लक्षात ठेवा," असं वाकून वगैरे म्हणतायत वासंतीला इथे. आणि आपला घाम असा पुसतायत, टिपतायत हातानेच. घाम मात्र जबराट आलाय बरं का या नागेश्वरना. आणि आता प्रेक्षकांनो पुढे काय घडणार बघत राहूया. कारण इकडे नागेश्वरचं जे काही टर्निंग आहे ना ते असं वाजत होतं मस्तपैकी. वासंती मात्र शांत झोपलीये. पण नागेश्वरचं धाबं दणाणलंय भीतीने आणि आता खरंच ती वेळ लवकरच जवळ येईल असं म्हणायला हरकत नाहीये. तर आता दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली छान अशी. इकडे रुद्रप्रताप गिरिजाच्या विचारांमध्येच हरवलायत अगदी. आणि कसं त्यांनी दोघांनी फ्रेंडशिप स्वीकारली होती, फ्रेंडशिप केली होती. गिरिजाने कसं स्वतःहून फ्रेंड्स असं विचारलं होतं, हे सगळं इकडे रुद्रप्रतापला आठवतंय. "प्रगती आहे रुद्रप्रताप," असं म्हणत नाव कळलं आणि आता पत्ता कळला आणि डायरेक्ट फ्रेंडशिप. आणि तोपर्यंत उर्वशी आत्या येतायत तिकडनं आणि विचारतायत, "फ्रेंडशिप?" असं म्हणतायत. आणि रुद्रप्रताप "आत्या" असं म्हणतोय. तर प्रेक्षकांनो इकडे गिरिजा आणि विशाखा दोघी जणी बोलतायत. गिरिजा म्हणते, "विशाखा मला एक कळत नाहीये, ती बाई माझ्या घरापर्यंत आलीच कशी?" तर "अगं मी तुला म्हणतेय ना की कोणीतरी ओळखीची असणार बघ." तर गिरिजा म्हणते, "नाही गं, तसं असतं तर बाबांनी ओळखलं नसतं का तिला?" तर विशाखा म्हणते, "पण मग तिच्याकडे तुझ्या घरचा पत्ता कसा काय आला?" आणि मग गिरिजाच्या डोक्यात ट्यूब पेटते. गिरिजा म्हणते विशाखाला की "दुकानात तर येऊन गेली नसेल ना?" तर विशाखा म्हणते, "सही पकडा है तुमने." असं सगळं चाललंय या दोघींचं बोलणं. तर आता उर्वशी आली आहे रुद्रप्रतापला पुढे बोलायला. रुद्रप्रताप म्हणतोय मेलो. तर लगेच रुद्रप्रताप आपली बाजू बदलतो आणि म्हणतो, "आत्या." तर लगेच "बोल बोल ना, काय काय फ्रेंडशिप कोणाशी?" "अगं तो माझा एक तो मित्र आहे का तो का ती?" असं उर्वशी विचारते. तर "असं काही नाहीये आत्या."
तर उर्वशी म्हणते रुद्रप्रतापला, "आणि असेल तर तू मला सांगशीलच. तर आत्या प्लीज माझी खेचू नकोस आणि असं काही नाहीये." तर उर्वशी म्हणते, "बरं, बरं. मला एक सांग, असू दे ते सगळं. संध्याकाळच्या कार्यक्रमाचं तुझ्या लक्षात आहे ना?" तर रुद्रप्रताप म्हणतो, "अर्थात. तुला काही माझी अजून मदत लागणार आहे का?" तर उर्वशी म्हणते, "नाही, काहीच नको मदत. हे बघ सगळी तयारी झाली हे तुला माहिती आहे आपण तुळजापुरातल्या बायकांचा सत्कार करणार आहोत, ज्या सगळ्या धाडसी बायका आहेत की नाही. तर ह्यावेळेस ना मी आणखीन एक गोष्ट ठरवली आहे. तर मी असा विचार करत होते, की आपण या सगळ्या बायकांची ना ओटी भरूया." तर रुद्रप्रताप म्हणतो, "उत्तम कल्पना आहे, नवरात्र आहे." तर उर्वशी म्हणते, "म्हणजे कसं आहे ना, थोडं पुण्य पण मिळेल आपल्याला, होय की नाही? तर बरं मी आणि दादा इथूनच निघू. तू मात्र उशीर करू नकोस." तर इकडे रुद्रप्रताप म्हणतो, "नाही, अजिबात नाही. मी माझं एक छोटंसं काम आहे ते आटपून लगेच पोहोचतो." तर उर्वशी विचारते, "कुठलं काम?" तर रुद्रप्रताप म्हणतो, "आत्या अगं ती एक ना महत्वाची मीटिंग आहे ना माझी, ती आटपून मी येतो. चल येतो बाय." असं म्हणत ना रुद्रप्रताप निघतो. तर लगेच उर्वशी मागणं हाक मारते, "रुद्र!" आता प्रेक्षकांनो रुद्र दारात थांबलाय बरं का. तर उर्वशी त्याच्या जवळ येते आणि आता दोघं काय बोलतात बघूया. रुद्र लगेच म्हणतो, "हां आत्या बोल ना." तर उर्वशी त्याच्या डोळ्यात बघत म्हणते, "तू कोणाशीही फ्रेंडशिप कर, अगदी अफेअर सुद्धा कर, तर मी काहीही बोलणार नाही." असं उर्वशी म्हणते आणि मग पुढे सांगते, "पण या घरामध्ये माप ओलांडून जी मुलगी येईल ना, ती माझ्याच आवडीची असेल." असं सांगते उर्वशी. तर रुद्रप्रताप हसतो. उर्वशी परत म्हणते, "आपलं डील लक्षात आहे ना?" तर रुद्रप्रताप आता म्हणतो, "आत्या, अगं मी तुझ्या परवानगीशिवाय लग्नाला उभा राहणार नाही. खुश?" तर लगेच उर्वशी ओके असं म्हणते. तर प्रेक्षकांनो रुद्रप्रताप आता निघून जातोय तिकडनं. तर रुद्रप्रताप म्हणतो, की "आत्या, माझा चॉईसही तुला नक्की आवडेल." असं म्हणतोय आणि या घरची लक्ष्मी बनून तीच येईल. गिरिजा असं नाव घेतो रुद्रप्रताप. तर इकडे उर्वशी म्हणते, "तुझ्यासारखी साठी ना मुलगी तर मी ऑलरेडी बघून ठेवले आणि काहीही झालं ना तरी या घरात तुला तिच्याशीच लग्न करावं लागेल आणि ती या घरात माप ओलांडून येणारच आणि हे फायनल आहे." असं इकडे उर्वशी म्हणते आणि प्रेक्षकांनो इकडे गिरिजा, उर्वशी आणि रुद्रप्रताप असं तिघांचा असं फोटो दाखवलाय. आता नेमकं खरंच काय घडणार आहे बघूया. कारण उद्याच्या भागामध्ये इकडे उर्वशी सांगते नागेश्वरला, की "ही बघ सावी प्रदाम." तर कळवा त्यांना पसंत आहे. तर वासंती म्हणते, "मला पसंत नाहीये." उर्वशी तिला येऊन म्हणते, "लायकीत राहायचं." तर इकडे उद्याच्या भागात तो जो कोणी फोटो काढणार आहे, तो माणूस पकडला जाणार आहे आणि तो नेमका कोण असेल हे बघत राहूया. कारण इकडे गिरिजाने त्याचा हात धरला आणि म्हणते, "बरेच सापडला." तर प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये नागेश्वरच्या हातामध्ये जे काही वाजणारं घुंगरू आहे, ते इकडे गिरिजाला दिसतंय. गिरिजाच्या मनामध्ये काहीतरी भीती येते. आता नेमकं गिरिजा ह्याच्यावरनं शोध घेईल का ते बघत राहा. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.